रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड आरजे आकांक्षा सोबत. रिसायकल करणं काय, अपसायकल करणं काय, आजकाल या गोष्टी जरा ट्रेंडमध्ये आहेत आणि त्या काय कायमच्या चालत आलेल्या आहेत नाही का. पण जर आपण ते विसरत चाललोय, नुसतं जास्तीत जास्त शॉपिंग करत चाललोय, पण हेही आपण करू शकतो हे जरा आपण लक्ष दिलं पाहिजे. आजचा विषय, आजच्या आपल्या ग्लॅमर पॉडचा विषय सुद्धा तोच आहे. खास आजच्या या आपल्या ग्लॅमर पॉडच्या पुढच्या भागामध्ये आपण याबद्दल डिस्कस करूयात आणि कसं तुम्ही कमी बजेटमध्ये सुद्धा असलेल्या कपड्यांना नवीन लुक देऊ शकता आणि त्याला स्टाईल वेगळ्या पद्धतीनं करून नवीन कपडे असल्यासारखं तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता, याबद्दल आज आपण बोलणार आहोत. ग्लॅमर पॉडच्या या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आरजे आकांक्षाला सध्या तुम्ही ऐकत आहात आणि आपल्या घरामध्ये कित्येक साड्या अशा पडलेल्या असतात की ज्या आपण वर्षानुवर्ष घातलेल्या काय, नेसलेल्या काय, पण त्यांच्याकडे पाहिलेलं सुद्धा नसतं. आणि कधी कधी त्या साडीमागची काहीतरी आठवण असते, आपल्या आईनं दिलेली असते, आजीची असते, कोणाची तरी असते, पण ती स्टाईल करता येत नसतं, त्याचं ओकेजन तसं नसतं, किंवा मुळातच आपण साड्या तितक्या वेळा नेसत नाही म्हणून सुद्धा ती साडी नेसणं किंवा तिचा वापर करणं होत नसतं. अशा साड्यांनाच आपण छान पद्धतीनं रिसायकल, अपसायकल जे काही आपण म्हणतो तशा पद्धतीनं आपण करू शकतो. डायरेक्टली मुद्द्याकडे वळूयात आणि सगळ्यात पहिला प्रकार जो आपण साडीला अपसायकल करून करू शकतो तो म्हणजे साड्यांपासून कुर्तीज शिवणे. येस, खूप सुंदर पद्धतीच्या कुर्तीज तुम्ही शिवू शकता. जर का छान शिफॉनच्या, जॉर्जेटच्या साड्या वगैरे असतील ना, तर यापासून तुम्ही फ्लोई असा पॅटर्न असलेले म्हणजे अनारकली कुर्तीज जे आहेत ते तुम्ही शिवू शकता. म्हणजे तुम्ही त्या साडीला जर का एखाद्या स्टायलिस्टकडे घेऊन गेलात तर ते डिझायनर्स तुम्हाला व्यवस्थित सांगू शकतील की पदराचा भाग छानपैकी बाह्यांना वापरा, चेस्टच्या साईडला पदरांचा भाग जो आहे तो तुम्ही वापरू शकता. भरजरी पदर असेल तर तशा पद्धतीने तुम्ही तो यूज करू शकता. जॉर्जेटची, शिफॉनची साडी असेल तर त्याचा घेर इतका सुंदर बसतो, त्याला तुम्ही अस्तर लावून सुद्धा वेगळ्या पद्धतीचे कुर्तीज जे ते तुम्ही स्टाईल करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही साड्यांचा वापर करू शकता. दुसरा प्रकार अशा साड्यांना अपसायकल, रिसायकल करण्यासाठी तो म्हणजे या साड्यांचे जे काही भरलेले असे छान पदर असतात, मोठे मोठे पदर जे असतात ना, त्या पदरापासून तुम्ही दुपट्टे सुद्धा तयार करू शकता, ओढण्या तुम्ही तयार करू शकता. हार्डली 1 ते 1.5 मीटरचा पदर सुद्धा असतोच आपला, त्यापासून तुम्ही दुपट्टा तयार करू शकता. म्हणजे साधी सिंपल प्लाझो, सिंपल कुर्ता, सिंपल सिगरेट पॅन्ट, सिंपल अगदी प्लेन कुर्त्यावरती सुद्धा तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरमध्ये जर का दुपट्टा स्टाईल केलात ना तर तो इतका सुंदर लुक देतो. त्यासोबत फक्त ॲक्सेसरीज, पर्स, सँडल, ज्वेलरी तुम्ही व्यवस्थित वापरले की अगदी सुंदर हा लुक तुमचा तयार होतो. तिसरा प्रकार म्हणजे तुम्ही अशा साड्यांपासून लेहेंगे सुद्धा शिवू शकता. यामध्ये सुद्धा बिलकुल तुम्हाला कमाल ऑप्शन्स मिळणार आहेत. जर का तुम्ही प्रॉपर तुमच्या टेलरकडे गेलात तर भरजरी त्या पदरापासून तुम्ही ब्लाऊज शिवू शकता आणि उरलेल्या साडीमधनं तुम्ही छानपैकी लेहेंगा तयार करू शकता. 6-6.5 मीटरची आपली साडी असतेच ब्लाऊज धरून, तर त्यानुसार तुम्ही अकॉर्डिंगली डिझाईन्स तुमच्या शरीराला, तुमच्या रंगाला सुंदर सूट होतील अशा पद्धतीनं तुम्ही ते डिझाईन जे आहेत ते निवडू शकता. आजकाल मार्केटमध्ये कोऑर्ड सेट सुद्धा खूप जास्त ट्रेंडी आहेत नाही का. म्हणजे ब्रोकेड पासून तयार केलेले कोऑर्ड सेट जे आहेत ते मी पाहिलेत आणि ते इतक्या महागाचे येतात म्हणून सांगते मी तुम्हाला. जर का तुम्ही तुमच्या प्रॉपर टेलरकडे गेलात आणि त्यांना फोटो दाखवला तर आजकाल बऱ्याच टेलर्सला पिंटरेस्टवरचे वगैरे फोटो काढून, गुगलवरचे वगैरे फोटो काढून तसं डिझाईन करून देण्याची सवय लागलीच आहे आपल्यामुळे. सो हेही तुम्ही करू शकता. साड्यांपासून तुम्ही थोडंसं वेस्टकोट वगैरे शिवू शकता, त्याची एक छान प्लाझो पॅन्ट तुम्ही शिवू शकता. भरजरी पदर असेल, ब्रोकेडची साडी असेल, ब्रोकेडचा ब्लाऊज पीस असेल, त्यापासून तुम्ही वरचा असा कॉट सेट जो असतो ना तो छान टॉप त्याचा शिवू शकता. ते असे क्रॉचेट वाले काही टॉप्स आलेत बघा मार्केटमध्ये, क्रॉप टॉप्स आलेत, तशा पद्धतीने तुम्ही शिवू शकता. तुम्ही साधं गुगल केलं तर तुम्हाला 1000पेक्षा जास्त व्हरायटी आयडियाज तिकडे सापडतील की तुम्ही साडीला कशा पद्धतीनं यूज करू शकता. कारण की कसं आहे ना, या साड्या ज्या आहेत त्या कपाटात पडून कुजण्यापेक्षा त्यालाच नवीन रिसायकल करून, अपसायकल करून आपण वापरू शकतो नाही का. पुढचा जो एक प्रकार आहे तो आपण या साड्यांपासून करू शकतो तो म्हणजे खूप सुंदर दिसणारे पैठणीचे ब्लेझर्स, पैठणीचे जॅकेट्स आजकाल आलेले आहेत. पैठणी साड्या ज्या आहेत ना त्या आपल्याकडे प्रत्येकीकडे एखादी साडी तर असतेच. सेमी पैठणी असेल, साधी पैठणी असेल, प्रॉपर अशी पैठणी असेल तरी सुद्धा ते आपल्याकडे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि आपल्याकडे कपाटातही असते. पण ती घालून घालून कंटाळला असाल तर त्यापासून तुम्ही ब्लेझर शिवू शकता. ते सुद्धा खूप सुंदर दिसतात. एक फिल्म मागे आली होती बघा ज्यामध्ये रश्मिका मंदना होती आणि रश्मिकानं ना त्या साड्यांपासून, तशा कपड्यांपासून शिवलेले असे छोटे छोटे ड्रेसेस सुद्धा खूप छान पद्धतीनं स्टाईल केले होते. तसे ड्रेसेस असतील किंवा तशा पद्धतीचे गाऊन्स असतील, अनारकलीज असतील, ते सुद्धा तुम्ही साडीपासून तयार करून ते तुम्ही घालू शकता आणि वेगवेगळ्या कॅज्युअल ओकेजन्सला तुम्ही असे ड्रेसेस जे आहेत ते स्टाईल करू शकता. म्हणजे साधी साडी पैठणी असेल, काठापदराची साधी साडी असेल किंवा कुठल्याही अशी छान खण वगैरे असतं ना मटेरियल, त्या खण साडी असेल त्यापासून सुद्धा तुम्ही असं सगळं
काही जे आहे ते स्टायलिंग करू शकता. हो, म्हणजे आता साडीला रियूज करण्यासाठी आपण हे आणि असे कित्येक वेगळे ऑप्शन्स जे आहेत ते शोधू शकतो. कारण की साडी हे एक असं आपल्या इंडियन वेअर आहे ना की जे आपल्याला कित्येक वेगळ्या पद्धतीनं नेसता येते. साडी त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं स्टाईल करता येते आणि खूप वर्सटाईल असा एक हा आउटफिट आहे. सो नक्कीच साडीपासनं तयार होणारे, रियूज करता येणारे हे जे काही प्रकार आहेत तुम्हाला आवडले असतील तर नक्की सांगा. आणि असे बरेच काही काही आयडियाज जे आहेत ते आहेत माझ्याकडे. जर का तुम्हाला त्याही जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता. RJ आकांक्षा 007 इंस्टाग्रामला तुम्ही सर्च केलात तर मी तुम्हाला तिकडे सापडेन. आणि आजचा हा एपिसोड आपल्या ग्लॅमर पॉडचा तुम्हाला कसा वाटलाय तेही मला सांगा. त्याचबरोबर आणखी काही सजेशन्स, आणखीन काही आयडियाज तुम्हाला हव्या असतील, काही सांगायचे असतील, ज्याबद्दल मी बोलावं असं तुम्हाला वाटत असेल तर तेही तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून सांगू शकता. आजच्या ग्लॅमर पॉडच्या या एपिसोडमध्ये आजसाठी इतकंच. भेटूयात आपण पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा ग्लॅमर पॉड विथ RJ आकांक्षा. रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत.